विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. 12वीच्या युवक भारती या पुस्तकातली कविता आपण आज शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे आरशातली स्त्री. कवयित्री आहेत हिरा बनसोडे, सुप्रसिद्ध कवयित्री महाराष्ट्रातल्या. आणि त्यांचं स्त्रीचं भावविश्व, स्त्रीच्या ज्या भावभावना आहेत त्या स्त्रीच्या भावभावना या त्यांच्या केंद्रस्थानी असतात. मध्यवर्ती कल्पना जी असते त्यांच्या याची, ती मध्यवर्ती कल्पना म्हणजे स्त्रीच्या भावभावना. तर त्याच त्यांनी या कवितेत आरशातील स्त्री या कवितेमध्ये रेखाटलेल्या आहेत. बघा, आपण प्रस्तावना बघूयात. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा वेध घेताना. स्थित्यंतर म्हणजे बदल, लक्षात घ्या, पेन हातात ठेवा. स्थित्यंतर म्हणजे बदल. मग याचा अंदाज घेताना कोणकोणते बदल होतात. सुरुवातीला तिचं लग्न होतं, लग्न झाल्यानंतर मग ती आई होते, आई झाल्यानंतर मग काय होतं की स्त्रीचे काही काही जे दुःख आहे संसारातले, ते दुःख या कवितेमध्ये कवयित्रीने शब्दबद्ध केलंय. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात. गतकाळ म्हणजे भूतकाळ, स्मृती म्हणजे आठवणी. आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येतं की मी ती हीच का? अरे, मी तर वेगळी होती. मी कॉलेजमध्ये जाणारी, मी शाळेत जाणारी, मी फुटबॉल खेळणारी है ना, मी बॉक्सिंग शिकणारी, किंवा मला डॉक्टर होण्याचं माझं स्वप्न असणारी, मी ती हीच का? आणि मग तिला वाटतं की मी अंतर्बाह्य बदलले. अंतर्बाह्य म्हणजे आतून बाहेरून, म्हणजे माझं रूप तर बदललंच, पण मी बाहेरून तर बदललेच है ना. मला स्वतःकडे लक्ष होत नाही, माझं वजन वाढलं, मला कितीतरी आजार जडलेले आहेत. हे झाले बाह्य बदल. आणि अंतर बदल म्हणजे मनातले बदल, मनात जे बदल होतात ते बदल. चैतन्यमय बाल्य, प्रत्येकाच्या अवस्था आहेत या. चैतन्यमय बालपण म्हणजे एकदम प्रसन्न, जिथे एकदम सगळं काय होतं, लाईवली, जिंदा दिल जिसे बोलते हम हिंदी में. चैतन्यमय, की तेव्हा अशी काळजी नसायची. बघा, बालपण कसं असतं माहितीये ना, की एखाद्या वेळेस आपण चॉकलेटसाठी बाळं रडतात आणि रडताना ते जोर जोरात पाय पसरत असतात, तेव्हा त्यांना असं वाटत नाही की लोक काय म्हणतील. चैतन्यमय, जे वाटेल ते करण्याचं, तेजस्वी, तारुण्य, त्यामधील स्वप्ने. पहा किती छान छान विशेषणे लावली आहेत. बाल्य कसं होतं? चैतन्यमय. तारुण्य तेजस्वी, लश्चरस, त्यामधील स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता. अभिजित इंगळे, डू नॉट टच द स्क्रीन. आणि मग तिला वाटत राहते अंतर्बाह्य बदलले मी. ध्येय कुठल्या कुठे जाऊन आता कशाचीही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली कुठून? एखाद्या मुलीचं ध्येय असेल खेळाडू बनण्याचं, एखाद्याचं असेल डॉक्टर बनण्याचं, एखाद्याचं असेल पोलीस बनण्याचं, वकील बनण्याचं. हे ध्येय, माय एम इन लाईफ, कुठे जाऊन पोहोचलं. आता कशाचं, आता काहीच वाटत नाही. स्थितप्रज्ञता. आता मी किती पॅसिव्ह झाली आहे. स्थितप्रज्ञ, सुख दुःख याचं काहीच वाटत नाही मला. स्थितप्रज्ञ म्हणजे सुख दुःखात जो सारखा राहतो. खरं म्हणजे सुखात आनंद व्हायला हवा आणि दुःख ज्या वेळेस होतं त्यावेळी दुःख व्हायला हवं, पण असं होत नाही. पूर्वी हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई, जाई म्हणजे एक वेल आहे फुलांची. अशा छोट्या छोट्या गोष्टीतील आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भान नसते. आता काही वाटत नाही. पूर्वी वाटायचा हा हा, संध्याकाळी जाऊन जाईचा सुगंध घ्यायचा. आता वाटत नाही. आकाशाकडे बघणं सुद्धा होत नाही. संसारात गांजलेल्या म्हणजे त्रस्त झालेल्या, पीडित या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते. बालसखी, लहानपणीची मैत्रीण, कशी प्रेरित करते, प्रोत्साहित करते, हे या कवितेतून समजून घ्यायचे. चला तर मग आता आपण बघूयात
हिरा बनसोडे यांची ही एकदम सुंदर अशी कविता. सहज आरशात पाहिलेली डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती? माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू, तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हं, तू कशी होतीस ते. आता या कवितेतली स्त्री आरशात स्वतःला अगदी बारीक बारीक निरखून बघते आणि तिच्या मनाशीच तिचा संवाद सुरू आहे. दुसरं तिसरं कोणी नाही, हे तिचं मन आहे. आणि सहज आरशात स्वतःला पाहताना तिचे डोळे भरून येतात. आणि डोळे भरून येताना सहज तिच्या भूतकाळातल्या आठवणी जागा होतात. मग ती विचारते की तूच ना ग ती, ती तूच आहेस ना. कोणती ती? तेच रूप असणारी, तरीही तेच असणारी. बेटा, व्यक्तीचं रूप थोडीच बदलतं ना. माझेच रूप ल्यालेली. आपलं रूप नाही बदलत, पण आपलं मन बदलतं. आपले विचार बदलतात. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. चेहरा तोच असतो, पण कधी वजन वाढलेलं असतं, कधी कमी झालेलं असतं, है ना. कधी सावळे असतो आपण झालेले, थोडा रंगात बदल झालेला असतो, म्हणून अंतर्बाह्य बदल. तुला सांगू, तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. मन काय म्हणतं की तुझे पूर्वरंग म्हणजे तुझ्या भूतकाळातले रंग. आणि ती भूतकाळातले रंग जे आहे, त्या तुझ्या मनातल्या सुंदर भावना मी उलगडून दाखवू का? असं कोण म्हणतंय? आरशातलं प्रतिबिंब, आरशातली स्त्री. आता ती सांगते, ऐक हं, तू कशी होतीस. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. पाऊस आला की आहा हा, पहिला मातीचा सुगंध आला. कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही आणि आपण आपलं मस्त मातीचा सुगंध घ्यायचा. पाऊस आला की पावसाचं पाणी, पावसाच्या सरी, ओंजळ. ओंजळ म्हणजे दोन हात एकत्र करून त्याचा खड्डा करायचा आणि त्या ओंजळीत पाणी भरायचं. चैतन्यमयी बालिका. आणि अशी चैतन्य, उत्साह, चैतन्य म्हणजे मी सांगितलं तुम्हाला, सजीव वाटणारी अशी तू होतीस. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयवना. पहिल्या ओळीतमध्ये बालिका, आता तरुणी, आता युवती. आता अंगणात दिवे लावण्यावर जसं तेज सगळीकडे पसरतं, तेज म्हणजे प्रकाश. अंगणात दिवे लावल्यानंतर सर्वच बहर लावणारी, सगळीकडे तेज पसरवणारी, सगळीकडे उत्साह जो आहे तो अंधार असतो. अंधारात आपल्याला निरुत्साही वाटतं, दुःखी वाटतं, पण उजेड पसरला की आनंदी वाटतं. तू आनंदी होतीस. सगळीकडे प्रसन्नता पसरवणारी तू नवयौवना, तू नवतरुणी, तू नवयुवती. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. स्काय इज द लिमिट असं म्हणतात. ज्यावेळेस आपण एखादं स्वप्न पाहतो, इतक्या प्रयास करो, इतके प्रयत्न करा की तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट असू द्या. मग हे काय असतात? स्वप्नांचे पंख. आज तुम्ही 12वीत आहात, तुम्ही स्वप्न बघता, मी सीए होईल, मी डॉक्टर होईल, मी IIT होईल. म्हणजे काय लावले आहेत? स्वप्नांचे पंख. आणि स्वप्नांचे पंख लावून आपण आभाळाच्या झुल्यावर झुलतो. आपलं ध्येय असतं, है ना, आपल्या लाईफ, पर्पज ऑफ लाईफ, एम इन लाईफ, तर ते असतं. तशी तू ध्येयवेडी होतीस. सगळीकडे ध्येयाचा सुगंध, गंध पसरवायचीस. सगळ्यांना सांगायचीस की हे माझं ध्येय आहे. नि आज नखशिखांत तू. पण आज मात्र नखापासून ते मस्तकापर्यंत, नखशिखांत म्हणजे नखापासून ते मस्तकापर्यंत तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. राणी राजाची असते. आता ती स्वतःची नाहीये, आता ती संसाराची आहे. ती एका राज्याची राणी आहे, म्हणजेच कोणत्या तरी घरातली करती स्त्री आहे. तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. स्थितप्रज्ञा म्हणजे सुख दुःख बाजूला ठेवून स्थिर उभी राहणारी. बघा, आता पुढे तिसरा कडवा आहे आणि पुढे तिसऱ्या कडव्यामध्ये काय म्हणतात कवयित्री? आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. आता ते प्रतिबिंब म्हणतंय की तू आरशात भेटतेस, पण तुझ्या मनातल्या भावभावना ज्या आहेत त्या सांगत नाहीस, मन मोकळं करत नाहीस.
मन उलगडून न बोलणे म्हणजे मन मोकळेपणाने न बोलणे, की मोकळं करत नाही तू माझ्यासमोर मन. ओठ मात्र असतात पिळवटलेले. तुझे ओठ जे आहेत ते पिळवटलेले असतात. याचा अर्थ असा आहे की तुझ्याजवळ बोलण्यासारखं खूप आहे, पण तू ते शब्द मागे घेतेस. अगदी ओठांवर येऊन तुझे शब्द जे आहेत ते थांबतात, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. किती सुंदर लिहिलेलं आहे पहा कवयित्रीने, की तुझे ओठ कसे आहेत ते जीवन रस सुकून गेलेला. फूल ज्या वेळेस आपण तोडतो, जेव्हा ते झाडावर असतं त्यावेळी त्याचं आयुष्य थोडं जास्त असतं, पण तोडल्यानंतर मात्र काही वेळात काय होतं तर त्याच्यातला रस जो आहे तो निघून जातो. त्याच्यातला ताजेपणा, टवटवीतपणा जो आहे तो निघून जातो. म्हणजेच काय की तुझा खसकन देह तोडलेल्या फुलांसारखं असे तुझे ओठ आहेत. जीवन रसच नाहीये. जीवन रस सुख, दुःख, प्रेम, क्रोध या भावनांच्या तू पलीकडे गेलेली आहेस. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. सगळीकडे आजूबाजूला, मागे पुढे, वर खाली सगळीकडे संसारच संसार आहे, आणि तू कुठे आहेस. सगळं तू संसारात इतकी गुरफटून गेलेली आहेस की त्याच्यामध्ये तू दिसतच नाहीस. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. मी बायको आहे, मी आई आहे, मी भावजय आहे, मी नणंद आहे, मी कोणाची तरी जाऊ आहे, मी कोणाची तरी सून आहे, हे मला परंपरेने शिकवलंय या स्त्रीला. आणि तू जळतेस त्याच्यात. जळतेसचा अर्थ कष्ट करतेस. अहोरात्र, अहोरात्र म्हणजे रात्रंदिवस. तुला असं वाटतं की ही परंपरा आहे, आणि ही परंपरा आहे असं समजून तू रात्रंदिवस कष्ट करत असते या संसारासाठी. हे झालं आपलं तिसरं कडवं. आता चौथ्या कडवामध्ये कवयित्री काय म्हणते. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. पुतळी म्हणजे मूर्ती. मूर्ती निर्जीव असते, पण ही स्त्री सजीव आहे. पण तू निर्जीव सारखी झाली आहेस. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला. अंगणामध्ये काय आहे? चांदणं, जे की कधी तुझ्यासाठी खूप प्रेमळ होतं, तुझ्यासाठी अतिप्रिय होतं. ते शीतल चांदणं आता तुझं लक्ष वेधून घेत नाही, कारण तुझं सारंच्या सारं लक्ष तुझ्या संसाराकडे लागलंय. दार उघडून आत घेण्याची भान नाही ग तुला. तुला कधी वाटत नाही का की दार उघडून आकाशाकडे बघावं. चांदण्याला आत घेत नाही म्हणजेच काय तर तू आकाशाकडे बघत सुद्धा नाही, तुला वेळ सुद्धा नाही त्याच्यासाठी. बागेतली ती अल्लड जाई, अल्लड छोटी वयात आलेली मुलगी अल्लड असते, तशी ती जाई जी आहे ती बिचारी तुझी वाट पाहते आणि झोपून जाते, पेंगुळते. पेंगुळणे म्हणजे झोप येणे. तर ती जाई जी आहे ती अंगणात तुझी वाट पाहते, थांबते, पण तिला तो हवासा चंद्रप्रकाश जसा घ्यायचं भान राहिलं नाहीये. तसंच जाईकडे बघण्यासाठी सुवासिक जाई. अरे वा, काय सुगंध येतोय. जेव्हा जाईचा सुगंध सगळीकडे पसरतो, सगळ्यांना येतो, पण तुला येतच नाही. म्हणजे तुला इतकाही वेळ नाही, तू इतकी गुंगून जाते कामामध्ये की त्या जाईची दखल सुद्धा घेत नाही. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन. सगळे कामं करते, पण तू कुठे राहिली. व्हेअर इज युअर एक्झिस्टन्स. तुझं एक्झिस्टन्सच नाहीये, कारण तू निर्जीव सारखी झाली आहेस, भावभावनांच्या पलीकडे गेली आहेस. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. वा, क्या बात है. कधी आपल्या आईचा, आजीचा, काकूचा, मावशीचा विचार करून बघा. काय म्हणते कवयित्री की ती आरशातल्या स्त्रीच्या रूपाने ती आरशातली स्त्री काय म्हणते आहे. अनेकदा तुला मी अशीच पाहते की काळीजच हंबरते. गाय आपल्या वासरासाठी हंबरते. हंबरणे हा शब्द प्रयोग केलाय. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. माझं काळीज जे आहे ते जसं गाई
गाय जी आहे ती वासराला बघितल्यानंतर जशी हंबरते तसं माझं काळीज हंबरते. आरशातली स्त्री जी आहे ती आरशाबाहेरील स्त्रीला काय म्हणते की तुझं स्वत्व हरवलंय आणि तुझं काळीज, तेव्हा माझं काळीज हलतं, हृदय गलबलून येतं, रडायला येतं मला. आणि तू काय करते रात्रीच्या एकांतात तर हुंका म्हणजे रडण्याची भावना. आणि जेव्हा आपण रडणं दाबतो तेव्हा ते कंठात दाबत असतो, तर ते कंठात दाबून घेते आणि शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. हृदयाला यातना होतात. बऱ्याचदा घरातले लोक काही बाई बोलत असतात, आपल्या भावनांना मोकळं करायला वाव नसतो, त्यावेळेस हृदय फाटतं. आणि ते किती ठिकाणी फाटलंय सांगू शकत नाही, इतक्या ठिकाणी शिवत असतेस. पण रात्री मात्र तू काय करते, परत त्या भावना दाबून टाकते, म्हणजेच हे सगळं शिवून टाकते, कारण उद्या तुला परत नवीन रूपाने कामाला जायचं असतं. नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. झाकणे म्हणजे लपवणे. पदराखाली लपवते. ही काय करते तर कवितेतली स्त्री आपल्या शरीरावरच्या, मनातल्या असंख्य वेदनादायी कळा, दुःख, मग ते शारीरिक असो की मानसिक असो, असह्य जे सहन करण्यासारखं नाही ते सुद्धा काय करते, तू सांगत नाहीस, झाकून टाकतेस. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकार वाणीने म्हणते. कोण? आरशातली स्त्री. आता ही खरी स्त्री जी आहे ती म्हणते की मी आरशातले स्त्रीचं सगळं बोलणं ऐकलं आणि मी स्वतःच हिंकळते. हिंकळते, हिंकळतेचा अर्थ काय आहे तर आतून भडभडून येणे, खूप रडू येणे, की मला खूप रडू आलं हिचं सगळं बोलणं ऐकून. आणि तेवढ्यात तिने काय केलं त्या आरशातल्या स्त्रीनी, तर ती मला गोंजारीत, गोंजारणे म्हणजे प्रेमाने स्पर्श करणे, प्रेमाने जवळ घेणे, ती मला गोंजारते आणि जवळ घेत अधिकार वाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ. खुळे म्हणजे वेडी, वेडी की काय, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. आता नाही, आता आसू नाही, आता हसूच हवाय फक्त. नी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. किती छान संदेश आहे बघा. की ती म्हणते आता तळं आहे बाजूला, पाण्याचं तळं, काय कर तर जा आणि सगळं दुःख तिथे सोडून ये, एकदा मन मोकळं कर पूर्ण. आणि येताना मात्र परत दुःखाच्या भावना आणायच्या नाही, तर कारण तळ्यामध्ये कमळ आहे, शुभ्र कमळ, पांढरं, ज्याला कोणताच डाग नाहीये, असं घेऊन ये आणि तशीच राहा त्या प्रसन्न फुलासारखी, जे की चिखलात उगवून सुद्धा काय केलेलं आहे ज्यांनी, तर ते सगळ्यांना प्रसन्नता देतं. कारण तुझे अश्रू जे आहे तू त्या तळ्यात टाकशील, ते दुःख जे आहे ते सोडून येशील आणि येताना केवळ आणि केवळ काय प्रयत्न कर तर आनंदाचा प्रकाश घेऊन येण्याचा, चैतन्य, प्रसन्नता म्हणजे फूल कमळाचं, ते घेऊन येण्याचा प्रयत्न कर. अशा प्रकारे आरशातली स्त्री ही कविता जी आहे, ही कविता आज आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. उद्याच्या पिरियडमध्ये आपण दुसरी कविता शिकणार आहे. तर आता जर तुम्हाला काही याच्यातलं समजलं नसेल तर विचारा.